आरोग्य घ्यायचं आहे. ओके, पण इथं बेनिफिट काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही जरी वेलनेससाठी आले असतील ना तरी तुम्हाला इन्कम मिळेल, आणि जरी तुम्ही इन्कमसाठी आले असतील तरी तुम्हाला वेलनेस मिळेल. म्हणजे दोन्ही ॲट अ टाइम दोन्ही गोष्टी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हरकत आहे. एखादा व्यवसाय असा असतो, समोरून बसा ना थोडं, तुम्ही या ना पुढे, चेअरच्या मध्ये सोडू नका, जागा सोडू नका, समोर बसा. आणि स्क्रीन दिसते का तुम्हाला सर्वांना? व्यवस्थित दिसते. एक मी दिसतो आणि स्क्रीन दिसते. कारण की तुमचं लक्ष अल्टून पलटून माझ्याकडे आणि स्क्रीनकडे, माझ्याकडे आणि स्क्रीनकडे दोन्हीकडे असणं गरजेचं आहे. ओके, स्क्रीनकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती, पण शेवटच्या क्षणी त्यांना पॅरालिसिस आला. बेडवर बरेच महिने त्यांचे निघून गेले. त्यांचं एकच होतं, मी जर माझ्या आरोग्यावर इन्व्हेस्टमेंट केली असती त्याच्यापेक्षा जास्त मी कमावले असते आणि जगात एक नंबर श्रीमंत व्यक्ती मी झालो असतो. म्हणजे शेवटी कुठे येतं? आरोग्यावर येतं. पण हर्बलाईफमध्ये आपल्याला आरोग्य आणि इन्कम ह्या दोन्ही गोष्टी मिळतात. ओके, सो मी थोडंसं माझा परिचय देतो तुम्हाला आधी. येस, सो माझं नाव आहे दीपक ठाकरे आणि गेल्या या 6 वर्षापासून या कम्युनिटी सोबत किंवा ऑपॉर्च्युनिटी सोबत मी जोडलोय. हर्बलाईफ ऑपॉर्च्युनिटी सोबत आलो होतो इथे हेल्थसाठी. वजन खूप जास्त वाढलं, तुम्ही बघू शकता. माझी मोबाईल शॉपी होती, छोटीशी शॉपी पण नाही म्हणते, मोबाईल रिपेअरिंग मी करायचो. एक छोटंसं 8x10चं टिनाचं अतिक्रमणच्या जागी दुकान होतं. तिथे रिपेअरिंग करता करता आरोग्य असं कुठेतरी खराब झालं होतं. खाण्यापिण्याच्या वेळा नव्हत्या, बाकीच्या गोष्टीचं काही माहीत नव्हतं. चुकीचं खाणं असेल, चुकीचं पेना पण त्याच्यामध्ये येत होतं आणि बऱ्याचशा गोष्टी अशामुळे माझं वजन वाढलं होतं. ॲसिडीचा त्रास भयंकर व्हायचा, गुडघेदुखी व्हायची. याच्यासाठी प्रॉपर सोल्युशन शोधत होतं, सापडत नव्हतं. पण जेव्हा मी माझ्या कोचकडे गेलो, त्यांनी मला सांगितलं की तुमच्या वाढलेल्या वजनामुळे त्रास व्हायला लागले, तुम्ही वजन कमी करा. मी माझं वजन कमी केलं. आता वजन कमी केल्यानंतर फोटो तुम्हाला दाखवण्याची गरज आहे का? इथे कसा दिसतं माणूस तर तुमच्या समोर आहे सध्या. फोटो दाखवून काहीच उपयोग नाहीये. ते म्हणतात ना, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. आमचं इथं सगळं समोर असतं. जे काही लोकांचे रिझल्ट तुम्हाला दिसतील ते इथंच आहे, तुमच्या समोर आहेत. आम्ही फॉरेनमधून दुसऱ्या देशातून आयात केलेले लोक नाही आहेत. बऱ्याच कंपन्या दुसऱ्या देशातले फोटो दाखवतात आणि तुमचं स्किनचा याचा त्याचा असेल, पण आमचे सगळे रिझल्ट जे इथेच आहेत. ओके, सो 6 वर्षापासून मी लोकांना मदत करतोय हेल्दी होण्यासाठी आणि वेल्दी होण्यासाठी. वेल्दी म्हणजे काय तर त्यांच्या खिशात पैसे कसे येतील किंवा त्यांना इन्कम कसं मिळेल, एक पार्ट टाइम ऑपॉर्च्युनिटीमध्ये याच्यासाठी पण मी मदत करत असतो. ओके, ते दोन्ही कामं माझ्याकडून केल्या जातात आणि भरपूर लोकांना मी आरोग्य पण दिलंय आणि पैसे कमवण्यासाठी मदत पण केली आहे. असं कोणी आहे की त्याला मराठी अजिबात समजत नाही? मराठी समजतं मॅम? आपको समजते मराठी? ओके, यस. सो मराठीमध्येच बोलेल, कारण की मी त्यामध्ये कम्फर्ट आहे. कुठलंही आपल्याला काम करायचं आहे, व्यवसाय करायचा, नोकरी करायची असेल, काही करायचं असेल तर आपण त्यामध्ये आपली अपेक्षा काय असते किंवा माझी अपेक्षा काय होती, मला हे जे काम करायचं होतं, मी माझी अपेक्षा सांगतो तुम्हाला की मी काम करतोय तर हे काम करताना माझी हेल्थ चांगली राहिली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अंगठा दिला आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट कशाला देतो आपण? हेल्थला. कारण की मोबाईल शॉपिंगमध्ये पण मी बरेचसे पैसे कमवायचो त्यावेळेस. म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी मोबाईल नवीन होते, लोकांना काही समजायचं नाही आणि भरपूर पैसा त्यावेळेस कमावला त्याच्यामध्ये, पण हेल्थ कुठंच राहिली नव्हती. तर सर्वात आधी माझा एक हे होतं की मला हेल्थ भेटली पाहिजे या कामामध्ये. आणि तुम्ही पण कुठलंही काम करायचं असेल, बिझनेस करायचा असेल, नोकरी करायची असेल तर तुमची हेल्थ चांगली राहते का? काही लोकांची नाईट ड्युटी असते, पैसा खूप चांगला मिळतो पण हेल्थ अजिबात राहत नाही, कारण रात्रभर जागावं लागतं. ओके, सो हेल्थ मला या बिझनेसमध्ये मिळाली. हा माझा एक जो इच्छा होती ती पूर्ण झाली. दुसरं होतं पीस ऑफ माइंड, म्हणजे मनःशांती. ओके, याची खूप कमी झाली आहे. म्हणजे बिझनेसमध्ये बघा तुम्ही किती लोक, जर तुमचा जो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, जर पब्लिक कॉन्टॅक्ट असेल ना तर त्यांना किती त्रास असतो विचारा. लोक चिडचिड झाले, पेशन्स कोणाजवळ नाही आहेत. आता काम जर नाही केलं तर लगेच शिवाय देतात. किंवा नंतर आहे रिलेशनशिप, म्हणजे जे बॉन्डिंग असतं, जे रिलेशन असतं हे खूप चांगले बिल्ड होतात या बिझनेसमध्ये. म्हणजे एक फॅमिली क्रिएट होते. म्हणजे तुम्ही हेल्थसाठी या, वेल्थसाठी या, इथं पूर्ण फॅमिली क्रिएट होते आणि तुम्हाला काय म्हणतात ना, रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा जवळचे नातेवाईक मिळतात. सकाळच्या बॅचला होतं का म्हणजे एक्सरसाइजच्या बॅचला आपल्या 7 वाजताच्या होते ना, किती छान पद्धतीनं अॅनिव्हर्सरी साजरी केली आपण आणि सर्वांनी त्यांचे अनुभव सांगितले. ओके, म्हणजे फक्त एक दिवस सोबत राहिलं तर रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नाते बनतात. जसं आमचे जयश्री मॅडम आणि प्रज्ञा मॅडम आहेत. सो त्याच्याबद्दल नंतर बोलूया आम्ही, ते तुम्हाला आता सांगून उपयोग नाहीये. येस, नंतर आहे रेकग्नेशन, सत्कार असेल, ॲप्रिशिएशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी या बिझनेसमध्ये केल्या जातात. तुम्हाला छोटी जी तुमची अचिव्हमेंट असते ना याच्यावर तुमचं रेकग्नेशन केलं जातं, जे की नोकरीमध्ये किंवा इतर बिझनेसमध्ये नाही होत तितक्या प्रमाणात. इव्हन घरी पण होत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही घरी कितीही छान स्वयंपाक करा पण 1-2 शब्द निघाले तर स्वतःहून विचारावं लागतं आज भाजी कशी झाली. ओके, म्हणजे माझा अनुभव सांगतोय. मी रेकग्नेशन करत नाही मिसेसला, तिची नेहमी तक्रार असते कितीही चांगलं करा, हां ज्या दिवशी मीठ जास्त झालं त्या दिवशी आवर्जून सांगणार की आज जास्त झालंय म्हणून. म्हणजे रेकग्नेशन कमी आणि तक्रारी जास्त करतो आपण. तर या बिझनेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून मला हा व्यवसाय आवडला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला जर याची अपेक्षा असेल तर तुम्ही नक्कीच हा बिझनेस स्टार्ट करा. तुम्हाला या व्यवसायामधून या सर्व गोष्टी मिळतील. ओके, समजलंय? पुढे जायचंय मला, तुम्ही सांगत जा. जर समजलं नसेल तर मी रिपीट करतो, कारण की आपलं काम आहे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीची समजणे तुमच्या लक्षात येईल. यस, सगळ्यात महत्त्वाचं आहे
बिझनेस जो करायचा ना हा दोन पद्धतीने आपण करू शकतो. एक सप्लिमेंट इन्कम आणि दुसरा फुल टाइम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला जर सध्या कुठला वेळ नाहीये, जस्ट तुम्ही समजा स्टुडंट आहात, तुम्ही कुठली नोकरी तुम्ही करताय किंवा तुमचा ऑलरेडी कुठला व्यवसाय आहे किंवा तुमचा शेड्यूल खूप बिझी आहे आणि तुम्हाला बिझनेस करणं हा पॉसिबल नाहीये, नो प्रॉब्लेम. ओके, मार्क्यूस सर ज्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या ना आधी, ते नेहमी म्हणायचे कुठली गोष्ट झाली की नो प्रॉब्लेम, तुम्ही ॲज सप्लिमेंट म्हणून इन्कम म्हणून देखील बिझनेस करू शकता. पार्ट टाइम मध्ये दिवसाला 1 तास काढू शकता तुम्ही, 1 तास फक्त 1 तास दिवसाला काढायचं. दिवसाचा फक्त 1 तास जर तुम्ही काढला, एक सप्लिमेंट इन्कम तुमचं चालू होऊन जातं. आणि 1 तासात काय करायचं आहे, फक्त काय करायचं ते पुढे पण तुम्हाला सांगणार आहे मी. एकदम सिंपल काम आहे. येस. आणि तुम्हाला फुल टाइम जर बिझनेसमध्ये यायचं असेल, म्हणजे छान इन्कम कमवायचं आहे, जास्त इन्कम तुम्हाला कमवायचं आहे, तर फुल टाइम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण तुमच्यासाठी आहे. जसं मी करतो सध्या फुल टाइम मध्ये. ओके, सुरुवात मी पण पार्ट टाइम पासूनच सुरू केली होती, आता फुल टाइम बिझनेस करतो आणि भरपूर लोक आहेत सध्या फुल टाइम मध्ये आणि पार्ट टाइम वाले पण आहेत आपल्याकडे. येस, दोन्ही पद्धतीने करू शकता. म्हणजे एखाद्याचं म्हणणं असेल मला बिझनेस तर करायचा पण वेळच नाहीये, 1 तास आहे आपल्याकडे, 2 तास मोबाईलमध्ये कधी निघून जातात आपल्याला समजत नाही. हे 2 तास आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये द्यायचे आहे फक्त आणि मोबाईलवरच करायचं आहे बऱ्यापैकी. येस, सो यातून आपलं इन्कम छान होतं. नेक्स्ट पुढे जाऊया की व्हॉट डू वी डू, म्हणजे आपलं नेमकं काम काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बिझनेस तर करायचा आहे, पण काम काय करायचं आहे, तर आपलं काम 2 प्रकारचं आहे किंवा मी जे काम करतोय 2 प्रकारचं आहे. एक वेलनेस कन्सल्टंट. पहिलं म्हणजे काय, मी तुम्हाला आरोग्यासाठी मदत करणार. ओके, आरोग्यासाठी मदत कसं करणार, जसं आधी सांगितलंय प्रज्ञा मॅडमने की वेगवेगळे कुठलाही हेल्थ इश्यू असेल अशा लोकांना आपण हर्बल लाईफ न्यूट्रिशनच्या माध्यमातून मदत करू शकतो, त्यांचे त्रास कमी करण्यासाठी, त्यांचे आजार कमी करण्यासाठी. ओके, सो याच्यासाठी आपल्याला लोकांना मदत करायची आहे. कशाचं माध्यम घ्यायचं आहे, हर्बल लाईफ न्यूट्रिशनचं, आणि यातून लोकांना मदत करायची आहे. त्यांचे त्रास कमी होतात, की कोणते त्रास कमी होतात, काय काय त्रास